नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. राज्यशास्त्र विभागातील प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासतो आहे. प्रकरणाचे नाव आहे भारत व अन्य देश. आणि याच्या पहिल्या भागामध्ये आपण भारत आणि शेजारील राष्ट्र यांच्याबद्दल माहिती मिळवली. म्हणजेच भारत पाकिस्तान, भारत चीन, त्यानंतर आपण भारत आणि अन्य शेजारच्या राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार आणि मालदीव यांची माहिती घेतली. आज आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि यांच्या झालेले करार अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या भागामध्ये आपण भारत आणि अमेरिका आणि तसेच सार्क संघटना काय आहे याची माहिती घेऊया. तर भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता आणि अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक तसेच आर्थिक संबंध वाढत गेले आणि आजसुद्धा भारत आणि अमेरिका यांचा संबंध जो आहे तो सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक खूप चांगल्या प्रकारे आहे. आजही खूप सारे विद्यार्थी भारतातून अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीनिमित्ताने जातात. तर शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारून नंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिकाधिक दृढ होण्यात आला. आणि आजही आपण बघतो की भारत आणि अमेरिका यांचा संबंध कसा आहे, कोणकोणत्या प्रकारे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढत आहे हे तुम्ही अजून गुगल सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन मिळेल. तर यामध्ये या पुढे 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या तयार केल्या आणि काही काळ भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये थोडेसे संबंध हे तणावाचे निर्माण झाले आणि त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून दोन्ही राष्ट्रांनी अनेक चर्चा केल्या, बैठका बसवल्या, अनेक चर्चांच्या फेऱ्या घेतल्या गेल्या आणि ह्या चर्चांच्या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर मग भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं. 2005 मध्ये झालेल्या संरक्षणविषयक सहकार याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार यांचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे होते. कोणते दोन करार आणि केव्हा झाले? तर भारत अमेरिका संबंधामध्ये आमूलाग्र परिवर्तन केव्हा घडून आलं? जेव्हा हे दोन करार झाले. मग हे दोन करार म्हणजे 2005 मध्ये झालेला संरक्षणविषयक सहकार करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार यांच्यातील करार. तस ह्या भारत अमेरिका संबंधातील हे महत्त्वाचे टप्पे झाले आणि गेल्या 5 वर्षात भारत अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांमध्ये सहकार यांचे संबंध निर्माण झाले. चांगल्या प्रकारचे संबंध आजही भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आहे आणि ते दिवसेंदिवस दृढ होत आहे. आता इथे अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली की दक्षिण आशियाई सहकार्य संघटना आणि त्यालाच इन शॉर्ट सार्क असं म्हटलेलं आहे. तर सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली ही प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणं, त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू. म्हणजे ही संघटना स्थापन करण्यामागे कोणते दोन हेतू होते? तर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण व्हावं आणि ह्याद्वारे दक्षिण आशियाई या भागाचा विकास व्हावा. तर सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची, समान हितांची चर्चा करण्याचं व्यासपीठ म्हणजे ही संघटना. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाई देशांचे काही समान हितसंबंध आहेत आणि दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणं सोपं जावं म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले.
म्हणजे हे साऊथ एशियन असोसिएशन जे आहे ही प्रादेशिक अशी संघटना आहे की त्या प्रदेशांचे काही समान असे हितसंबंध आहे, काही समान त्यांच्या समस्या आहे आणि विकासाचे प्रश्न आहे, तर हे सगळे सोडवले जावे असं एक व्यासपीठ म्हणजे हे सार्क संघटना आहे. आणि या संघटनेनुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आलेला आहे. तर ह्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारखी संस्था स्थापन झाली. त्यानंतर दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आला. सार्क या संघटनेची स्थापना करण्यामागील हेतू कोणता, तर तुम्हाला मी सांगितलं की आर्थिक सहकार्य, आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण व्हावं आणि दक्षिण आशियाचा विकास साधणे, हे 2 प्रमुख हेतू होते. मग आता या संघटनेमध्ये अजून किती सदस्य आहेत किंवा दक्षिण आशियाई देशांचे समान हितसंबंध कोणते, तर समान हितसंबंध इथेही बघितले आपण की देशांना परस्परांशी व्यापार करणं सोपं जावं म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले आणि त्यानुसार मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचं सुद्धा या संघटनेने ठरवलेलं आहे. तर अशी ही संघटना काम करत असते. ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली ही संघटना आहे. तर यानंतर इथे 2005 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुसहकार्य करार निर्माण झाला आणि ह्या कराराला भारताचे त्यावेळचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली. त्यानंतर 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने या कराराला मान्यता दिली आणि या करारामुळे भारताला इतर देशांकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणं शक्य झालं. तर अशा प्रकारे हा 2005 मध्ये झालेला करार आहे. जॉर्ज बुश आणि डॉक्टर मनमोहन सिंग, त्यावेळेस भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉर्ज बुश 2005 मध्ये. आणि यानुसार काय झालं, तर भारताला इतर देशांकडून सुद्धा आण्विक तंत्रज्ञान मिळणं शक्य झालं. त्यानंतर भारत आणि रशिया यांच्यातले संबंध बघूया. तर तुम्हाला मुलांनो भारत आणि अमेरिका या दोघं राष्ट्रांमधला संबंध समजला. आता आपण भारत आणि रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन, तर भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आत्ताचा रशिया यांच्या सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध आहेत. शीतयुद्धाच्या काळात 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला आणि त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक तंत्रवैज्ञानिक सहकार याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि लष्करी मदतसुद्धा केलेली आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील काही राजकीय आर्थिक समस्यांमुळे या भारत आणि रशिया यांच्या संबंधामध्ये फारशी सुधारणा झाली नाही, कारण या रशियामध्येच जे काही सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यामुळे या काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. मात्र नंतर 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारायला लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन असे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्पसुद्धा उभारलेले आहेत. भारत आणि युरोपीय राष्ट्र, तर मग भारत आणि युरोपातील राष्ट्रांमध्ये काय संबंध आहे, मग यामध्ये जर्मनी, फ्रान्स, तर युरोपीय राष्ट्र आणि भारत यामध्ये व्यापारी संबंध आहेतच, कारण भारताचा सर्वच राष्ट्रांशी व्यापारी संबंध आहे. प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्र भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. अतिशय महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे की जर्मनी आणि फ्रान्स हे भारतात काय करतात, तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान देखील या युरोपीय राष्ट्रांकडून मिळालेलं आहे. अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचंही प्रमुख उद्दिष्ट आहे. मुक्त व्यापार आहे, खुला व्यापार आहे. आणि या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्र इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत असतात. हवामानातील बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे, व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या अनेक गोष्टींच्या संदर्भात अनेक करार करण्यात आलेले आहे आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच भारताचे संबंध रशियाशी चांगले आहे, अमेरिकेशी चांगले आहे आणि तसेच युरोपीय राष्ट्रांशी सुद्धा भारताचे संबंध अतिशय चांगल्या प्रकारचे आहे आणि त्याद्वारे भारतालाही मदत होते आणि भारतामध्ये असे युरोपीय राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकसुद्धा केलेली आहे आणि वेळोवेळी या अनेक गोष्टींवर भारताला सहकार्य करतात. तर सायबर सुरक्षा असेल, हवाई सुरक्षा आहे, दहशतवाद आहे, अशा गोष्टींमध्ये अनेक करार करून घेतलेले आहे आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य जे आहे इतर देशांचं, हे काय आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर भारत आणि आफ्रिका खंड यांचे काय संबंध आहे? भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावलं उचललेली आहे. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. आणि आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवलेली आहे. कारण आफ्रिकेतील तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भारत काय करतो आहे, त्यांना मदत करतो आहे. मग त्यामध्ये शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. कुणाला? तर आफ्रिकेला. भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने त्यांना आर्थिक सहकार्य करण्याची आणि अनुदान दाखवण्याची तयारी दाखवलेली आहे. तसेच भारताची ऊर्जेची जी गरज आहे ती आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश जे आहे, मग त्यामध्ये इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान हे भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील आहे. 2015मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिकी शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कधी? तर 2015मध्ये, जेव्हा भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये काय झालं, शिखर परिषद झाली आणि ह्या परिषदेला आफ्रिकेतील जे काही राष्ट्र आहे अशा आफ्रिकेतील 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि या परिषदेमध्ये अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा झाली. मग उदाहरणार्थ हवामान बदल असेल, दहशतवाद आहे, जे काही सागरातली काही व्यापार आहे, चाचेगिरी म्हटलेले, तर अशा अनेक गोष्टींवर या ठिकाणी चर्चा घडून आली. त्यानंतर भारत आणि इंडो पॅसिफिक. तर भारत आणि इंडो पॅसिफिक जे काही भाग आहे यांच्यातील संबंध. इंडो पॅसिफिक रिजन. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने कोणते राष्ट्र आहेत? तर जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्र यांचा समावेश आहे. मग इंडो पॅसिफिक म्हणजे कुठला भाग? तर कोणते देश आहे त्याच्यामध्ये? तर जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आणि आशियाई राष्ट्र यांचा समावेश आहे इंडो पॅसिफिकमध्ये. या सर्वच राष्ट्रांची भारताचे घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे. हे जे काही इंडो पॅसिफिक क्षेत्रातले जे काही राष्ट्र आहे त्यांनी भारतामध्ये काय केले, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगाराचे हस्तांतरण, त्यानंतर अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रात विविध करार करण्यात आलेले आहे. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक आणि नौदलामध्ये संयुक्त सराव होत आहे. तसंच आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचं सुद्धा जपानने मान्य केलेलं आहे आणि दोन्ही देशाच्या ज्या तटरक्षक दल आहे आणि नौदल आहे यांच्यामध्ये संयुक्त सरावसुद्धा होतो. तर अशा प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध भारत आणि इंडो पॅसिफिक या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे जपानचे चांगले संबंध आहे, ऑस्ट्रेलियाबरोबर भारताचे चांगले संबंध आहे आणि एकमेकांना सहकार्य करणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य या परराष्ट्र मंत्र्यांच्या या धोरणातून, परराष्ट्रीय धोरण यातून चालत असतं. त्यानंतर भारत आणि आग्नेय आशिया. तर भारताच्या आग्नेय आशियाला असणाऱ्या देश आणि भारत यांचे कसे संबंध आहे? मग आग्नेय आशियामध्ये कुठले देश येतात? तर इंडोनेशिया,
मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई. हे आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुद्धा सुरुवातीपासून चांगले सलोख्याचे संबंध आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहे. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधामध्ये अधिक वाढ झाली. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढण्याचे धोरण हे पूर्वेकडे पहा या नावाने ओळखले जातात. म्हणजेच भारताचा संबंध आग्नेय आशियाई राष्ट्रांशी पूर्वीपासूनच होता, पण आता चांगल्या प्रकारे व्यापारी संबंध दृढ झाले आणि पूर्वेकडे पहा या नावाने हे धोरण आखण्यात आलेलं होतं. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आलं. कृती करा, ॲक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखलं जातं, की या प्रकारे भारत आणि आग्नेय आशिया जे आहे यांचे संबंध चांगल्या प्रकारे व्यापारी दृष्टिकोनातून, आर्थिक मदतीच्या दृष्टिकोनातून व्यापारी संबंध भारत आणि आग्नेय आशिया. त्यानंतर भारत आणि पश्चिम आशियामधले कोणते राष्ट्र आहे की जे भारताचे संबंध त्यांच्याशी कशा प्रकारे आहे. भारत आणि पश्चिम आशिया. मग पश्चिम आशियामध्ये असणारे जे देश आहे मग त्यामध्ये बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात हे जे काही राष्ट्र आहे, ह्या राष्ट्र आपल्याला तेल पुरवतात, म्हणजे इथून आपली तेलाची गरज भागते. तर पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहे, फार पूर्वीपासूनचे संबंध आहे. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याकडे खनिज संपत्तीमध्ये खनिज तेलाचं जे काही कमतरता आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागते, तर ते ह्या देशांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या देशांकडून आपण तेलाची आयात करतो. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून मिळतं आणि त्याचबरोबर संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. म्हणजे इस्रायलकडून भारत कोणत्या गोष्टी आयात करतो तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संरक्षण विषयक आधुनिक सामग्रीसुद्धा इस्रायलकडून भारताला आयात करावी लागते. शिवाय नोकरी व्यवसाय निमित्ताने अनेक भारतीय अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन राहतात आणि त्यांच्या आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे. कोणते देश आहे पश्चिम आशिया म्हटलं तर इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया की जे आपल्याला काय करतात तर तेल आणि नैसर्गिक वायू पुरवतात. तर सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणं आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणं हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. तर वेगवेगळ्या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणं आणि स्वतःबरोबर इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना काय करावे लागते, मदत करावं लागतं. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं काय आहे, मुख्य उद्देश आहे. तर भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधाचा आपण थोडक्यात आढावा इथे घेतला. आता यानंतर पुढील प्रकरणामध्ये आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक समस्या ज्या आहेत त्या सगळ्या देशांना भेडसावत असतात अशा समस्यांचा आपण इथे आढावा घेणार आहोत. तर मुलांनो, इथे आपण पहिल्या भागामध्ये भारत आणि शेजारील राष्ट्र बघितलं आणि आज आपण दुसऱ्या भागामध्ये जे मोठी राष्ट्र आहे म्हणजे अमेरिका आहे, रशिया आहे, त्यानंतर भारताचा जो काही संबंध आग्नेय आशियाई राष्ट्रांशी, पश्चिम आशियाई राष्ट्रांशी, इंडो पॅसिफिक राष्ट्रांशी जो संबंध आहे, महत्त्वपूर्ण संबंध, याचाही आपण आज अभ्यास केला. तर टेक्स्टबुकमध्ये दिलेली माहिती अवश्य वाचा, महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करा आणि दोन्ही भाग आवर्जून बघा. ओके, थँक्यू स्टुडंट्स, बाय बाय.